अरे आलास का गावावरनं? आता मला ऑफिसला जायला कदाचित उशीर होईल. आता ट्रॅफिक वाढलं असेल ना. हा आलो आलो दादा. आई म्हणत होती नको जाऊ म्हणून, पण यावं लागतं ना, काम आहे कारण इथं. अरे आलास का? आलो आलो. आणि आईने तुमच्यासाठी लाडू पण दिलेत. अरे दर दिवाळीच्या फराळानंतर मी या लाडवांची खूप वाट बघतो बघ. हे का वाट बघणार नाहीत? यांना पैसे मिळतात ना भाड्याचे. अहो खरं सांगू का, गेले 2 महिने मी भाडं देऊ शकलो नाही दादाला, पण त्याने समजून तर घेतलंच, वर खायला पण दिलं. आणि काय रे, हा तुझी बायको जेव्हा प्रेग्नंट होती तेव्हा हाच अँब्युलन्स आणायला गेला होता ना. तुझी चावी जेव्हा घरात आत अडकली होती तेव्हा यांनीच बाल्कनीतून आत उडी मारून दार उघडलं होतं ना. आणि तुम्ही यांच्यासाठीच दार बंद करताय. अहो पण दादा खरं सांगू का, त्यांचं पण बरोबर आहे हो. अहो आमच्या गावाकडे जर मोठं कॉलेज कंपनी वगैरे असती तर कुणाला आवडतो घरापासून दूर राहायला. आणि दादा मी शिकून मोठा होणार आणि आमच्या गावचा विकास करण्याचा प्रयत्न करणार, आणि त्यानंतर आमची दारं तुमच्यासाठी 7 उघडी असतील. जसं माझं दार तुझ्यासाठी कायम सताड उघडं असेल. चला आता फराळ आज तुमच्या घरी करूयात. दादा चला तुम्ही पण फराळाला. माझ्या आईचे आत्ते लाडू खाऊन बघा.